बीड येथील मस्साजोग येथील सरपंचाचा निर्घृण खून करणारा गुन्हेगार हा नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, हिवाळी अधिवेशन संपण्या अगोदर आरोपी वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा, अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावरच आंदोलन करेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज पत्रकार परिषद आम्ही घेतली। आमच्या प्रमुख मागण्या आहेत। काल म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात जे प्रकरण गाजतंय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या प्रकरणावर हळहळ व्यक्त होत आहे। याचं कारण असं आहे की त्या गाव सरपंच संतोष देशमुख यांचा तो निर्घृण खून झाला, अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले आणि या राज्याचे आता शपथ घेतलेले धनंजय मुंडे त्या देशमुख कुटुंबाचे सांत्वन करायला सोडून दिलं, त्या घटनेत निषेध करायला सोडून दिलं। ते पाठराखण करताय, ते म्हणताय असे खून खराब एवढंच होत राहतात आणि हो हाय माझा वाल्मिक करार कार्यकर्ता। काय म्हणावं या दादागिरीला, काय म्हणावं या वक्तव्याला? धनंजय मुंडे साहेब, तुमचा निषेध करायला आमच्याकडे शब्द नाहीत, पण आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही सरकारला अशी मागणी आहे आमची, धनंजय मुंडेची या मंत्रिमंडळात तात्काळ हकालपट्टी करा आणि या खुनाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करा। जर हिवाळी अधिवेशनाच्या आत याला अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर लढाई सुरू करणार। सुनील कोटकर, मराठा सेवक, छत्रपती संभाजीनगर।